नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा. श्रीरामपूर पडेगाव येथे आदिवासी प्रबोधन सेवा संघाच्या वतीनं संविधान सन्मान परिषद संपन्न. आदिवासी प्रबोधन सेवा संघाच्या वतीनं भव्य संविधान सन्मान परिषदेचे आयोजन लाख पडेगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर येथे आज शनिवार दिनांक 29/11/2025 रोजी सकाळी 11:30 वाजता करण्यात आले होते. या परिषदेत कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे कार्याध्यक्ष माननीय मधुकर साळवे, प्रमुख उपस्थिती एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माननीय रेवनाथ जाधव, एकलव्य आघाडी प्रदेश अध्यक्ष माननीय अनिलजी जाधव, एकलव्य भिल्ल संघटनेचे प्रदेश अध्यक्ष माननीय शिवाजी गांगुर्डे, आदिवासी बचाव समिती संस्थापक माननीय कैलास माळी, तर स्वागत अध्यक्ष माननीय बाळासाहेब तोरणे, माननीय उपसभापती पंचायत समिती श्रीरामपूर, सामाजिक कार्यकर्ते श्री काशीनाथ खेमनर, कार्यक्रमाचे आयोजक आदिवासी प्रबोधन सेवा संघाचे अध्यक्ष माननीय ज्ञानेश्वर बंगड आणि त्यांचे सहकारी यांनी नियोजनबद्ध केलं. प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शूरवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय सुभाषराव होळनोर, यशवंत सेना उत्तर जिल्हा प्रमुख अहिल्यानगर यांनी संविधान या विषयाचे महत्त्व विशद करताना एक अनमोल देणगी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास दिलेली असून त्याची जपणूक करणे आपणा सर्वांचं कर्तव्य आहे. कारण जगाच्या पाठीवर एकमेव आपला भारत देश हा सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जाण्यासाठी सामाजिक समता, न्याय, बंधुता या मूल्यांवर आधारित आहे. सार्वभौम लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही राज्य ही संकल्पना संविधानाने आपणास दिलेली आहे. स्वातंत्र्यापूर्वी राजे, महाराजे, निजाम, बादशाह यांनी आपल्यावर राज्य केलं. त्यानंतर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. परकीय गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारक शूरवीरांनी आपल्या जीवाची पूर्ण आहुती दिली. आपल्या घरदारावर तुळशीपत्र ठेवलं. त्यांच्या या महान त्यागातून आपणास स्वातंत्र्य मिळाले. ते अबाधित ठेवण्यासाठी, खरी लोकशाही अस्तित्वात आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस कायदा अभ्यास करून संविधान सन 1949 रोजी पूर्ण केलं आणि ते आपण सन 1950 मध्ये स्वीकारले. म्हणून तो दिवस प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. संविधानाने श्रीमंतांनी गरीब यातील दरी दूर करण्याचं काम केलं. लोकशाही प्रत्येकाच्या मताला एकच सारखी किंमत आहे. कारण श्रीमंतास मताची किंमत मोठी आणि गरिबाच्या मताची किंमत कमी असे नसून श्रीमंतांचे एक मत हे गरिबांचे मत देखील एकच. यातून सर्वसामान्य नागरिकास भारतीय सत्तेत उच्च पदावर बसवण्याचा मान मिळाला आहे. भारतीय तिरंगा यातील 3 रंग त्याग, शांतता, समृद्धी आणि त्यावरील अशोक चक्र हे कायम गतिमान होण्याचे प्रतीक दाखवते. त्यामुळे यातून भारतीय एकात्मता दर्शवण्याचं काम केलं आहे. एवढा मोठा भारत देश हा जगाच्या पाठीवर एकमेव देश आहे. या देशात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात. परंतु पुढील पिढीला वाचवण्यासाठी संविधान वाचते की नाही याची भीती तयार झालेली असून ती वाचवणं ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. भारत देश एकीकडे सर्व धर्म समभाव अशी शिकवण असताना आज सर्व धर्म भेदभाव अशी निर्माण झालेली असून काही वर्णवादी लोकांकडून संविधानास धोका निर्माण झाला असून
संविधान आजच्या प्रत्येक युवक, तरुण आणि घरातील व्यक्तीपर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे. संविधान हे कायद्याचे पुस्तक असून तो एक आपला धर्मग्रंथ आहे. तो जतन करणं, त्याची जपणूक करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. तिचे भान सर्वांनी राखावे, कारण सर्वात खालच्या घटकांची सामाजिक, आर्थिक समता, प्रगती साधण्याचे एकमेव साधन हे संविधान आहे. धोतरवाला, लुंगीवाला, पॅन्टवाला, साडीवाले देशाच्या सर्वोच्च स्थानी बसवण्याचा सन्मान, लोकांना हवा असणारा, लोकांमधून आपल्या मताचे लोकशाही मार्गाने नेता निवडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्याचे पावित्र्य टिकवणं हे महत्त्वाचं आहे. भारतीय शासन व्यवस्था असो की न्याय व्यवस्था, सर्व काही संविधानाच्या चौकटीतूनच राहून चालतं. म्हणून भारताच्या प्रत्येक नागरिकाला न्यायपालिकेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचं कार्य सुद्धा संविधानाचं पार पाडते. 140 कोटी असलेल्या विविध जाती, धर्माच्या, वर्णाच्या, देशाच्या, संस्कृतीच्या लोकांना एक समान धाग्यात बांधून ठेवण्याचं काम संविधान करते. म्हणून माझे संविधान हे श्रेष्ठ आहे, यावर माझा विश्वास आहे. शेवटी रुतबा हर इंसान को संविधान से मिलाता है. तिरंगा इस आसमान को संविधान ही मिल है. औरों को जो मिल वह मुकद्दर से मिल है. हमें तो मुकद्दर से ही संविधान मिला है. असे मौलिक विचार मांडले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लाख पढेगाव आणि पंचक्रोशीतील नागरिक, आदिवासी बांधव, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा आयोजकांच्या वतीनं सन्मान सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन सेवा संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बंगड यांनी मानलं. श्रीरामपूर प्रतिनिधी भारत वैरागर.